हॅलो. आज आपण बनवतोय अंडा घोटाळा. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 4 उकडलेले अंडे, चिरलेला कांदा, 2 टोमॅटो चिरलेले, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, थोडीसं बटर, धने पावडर, हळद, मीठ आणि लाल तिखट. तर सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये कढई गरम झाल्यावर बटर घालूया. बटर मेल्ट झालं की आपण यामध्ये चिरलेला कांदा घालू. कांदा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटांसाठी परतल्यावर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ, म्हणजे कांदा लवकर मऊ होण्यास आपल्याला मदत होईल. इथे मी आता मीठ घातलेलं आहे. मीठ घालून झाल्यावर अजून 1-2 मिनिटांसाठी परतल्यावर आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया. ही भाजी करायला अगदी सोपी आहे. आलं लसूण मी आता छान मिक्स करून 2-3 मिनिटांसाठी भाजून घेतलं होतं. आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालतोय. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लवकर शिजू दे म्हणून मी इथे 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं. आता आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊ, जसं हळद, लाल मिरची पावडर आणि धने पावडर. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. स्ट्रीट साईडला जसा अंडा घोटाळा मिळतो छान, त्याच प्रकारे ही घरीसुद्धा आपण बनवू शकतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा असं एकदा नक्की बनवून बघा. आता सगळे मसाले मिक्स करून छान झालेले आहेत. आता आपण याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे एकजीव होण्यासाठी. जसं आपण पावभाजीला स्मॅश करून घेतो तशा प्रकारे आपल्याला हे सुद्धा स्मॅश करायचं आहे. आणि मसाले घातलेले थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे ते चांगले शिजले जातील. मला यामध्ये कन्सिस्टन्सी थोडीशी कमी वाटली होती म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं. आता ह्याला आपण अजून 2 ते 3 मिनिटांसाठी छान शिजू देऊ. यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण उकडलेले अंडे घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये किसून घालायचे आहेत. इथे मी अंडे किसणीने किसून घालत आहे. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी खूप छान लागते चवीला. तुम्ही एकदा खाल तर मला खात्री आहे की ही नक्कीच आवडेल. आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालू. 2 ते 3 मिनिटांसाठी आपण असंच ह्याला शिजू देऊया. ही अंड्याची भाजी पावसोबत खूपच छान लागते. त्यामुळे मी इथे सर्विंगसाठी पाव थोडेसे मसाला लावून घेते. थोडंसं बटर घालून थोडं लाल मिरची पावडर घातली आणि त्यामध्ये दोन्ही बाजूनी शेकून घेतलेत. अशी आपली भाजी तयार आहे.